Hello aspirant, welcome to Civil Wars. In this lecture, we analyze MPSC previous year question paper 2024. Who among the following are the member of the committee that recommend appointment of Chief Information Commissioner? Okay. Option number first, Prime Minister. Option second, Leader of the Opposition in the Lok Sabha. Option third, Leader of the Opposition in the Rajya Sabha. Option fourth, Union Cabinet Minister nominated by the Prime Minister. Option fifth, Speaker of the Lok Sabha. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती असेल प्राईम मिनिस्टर आहे, लीडर ऑफ द ऑपोजिशन ऑफ द लोकसभा आहे आणि युनियन कॅबिनेट मिनिस्टर नॉमिनेटेड बाय द प्राईम मिनिस्टर हे आहे. आता चीफ इन्फॉर्मेशन कमिशनरच्या अपॉइंटमेंटमध्ये हे तीनच व्यक्ती आहेत म्हणल्यावरती ऑप्शन नंबर पहिलं हे याचं उत्तर झालं. आता आपण बघूया की सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन विषयी. सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 नुसार आलं. ही एक नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. आता ह्याचे मेंबर किती असतात तर ह्याच्यामध्ये एक चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर असतो आणि नॉट मोर दॅन 10 इन्फॉर्मेशन कमिशनर्स असतात. आता यांची अपॉइंटमेंट असते, कमिशनर असेल किंवा बाकीचे इन्फॉर्मेशन कमिशनर्स असतील, यांची जी अपॉइंटमेंट आहे ते कोण करतात तर प्रेसिडेंट करतात. ओके, आता प्रेसिडेंट करतात त्यांची अपॉइंटमेंट. दुसरी गोष्ट आपण बघूया त्यांची पॉवर आणि फंक्शन याच्याविषयी. तर त्यांना सो मोठो पॉवर असते. ओके, दुसरी गोष्ट सिव्हिल कोर्टची पण पॉवर असते. ओके, आता सिमिलरली आपण बघितलं सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, तसंच आपण बघूया स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन विषयी. स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन कॉन्स्टिट्यूट कोण करतं तर स्टेट गव्हर्नमेंट करतं. याचे मेंबर किती असतात तर एक चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर असतो आणि नॉट मोर दॅन 10 स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर्स असतात. यांची अपॉइंटमेंट कोण करतं तर गव्हर्नर करतात. कोणाच्या रिकमेंडेशन वरनं करतात तर चीफ मिनिस्टरच्या रिकमेंडेशन वरनं करतात. आता आपल्याला माहिती पाहिजे की इन्फॉर्मेशन कमिशन कोणत्या ऍक्टनं आलं तर 2005 साली राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आलेला. त्याच्यानुसार आपण काय केलेलं आहे, इन्फॉर्मेशन कमिशनर सेंट्रलला आणि स्टेटला आलेला आहे. ओके, हे आपण ह्या क्वेश्चन मध्ये पाहिलेलं आहे. विच आर्टिकल इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रोव्हाइड फॉर पोस्ट ऑफ कॅग. ओके, कॅग साठी कोणतं आर्टिकल आहे हे क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. पहिलं ऑप्शन आहे आर्टिकल 148, दुसरा आहे आर्टिकल 343 आणि तिसरा ऑप्शन आहे आर्टिकल 266 आणि चौथा आहे आर्टिकल 248. ओके, आता याच्यामध्ये आर्टिकल्स पार्ट असणं आपल्याला गरजेचं आहे. ओके, जर आर्टिकल पार्ट नसतील तर क्वेश्चन सोडवणं खूप अवघड जाईल. एमपीएससी जनरली आर्टिकल्स वरती क्वेश्चन विचारते. तर आपण बघूया याचं उत्तर आहे आर्टिकल नंबर 148 कॅग विषयी बोलतं. आता कॅग विषयी आणखी काही गोष्टी आपण बघणार आहोत. कॅगची अपॉइंटमेंट कोण करतं, प्रेसिडेंट करतोय. कोण रिमूव्ह करतं कॅगला तर प्रेसिडेंट करतात. पण जे ग्राउंड असतं रिमूव्ह करण्याचं ते सेम असतं. सुप्रीम कोर्टचे जजेस ज्या पद्धतीने आपण रिमूव्ह केलं जातो त्याच ग्राउंडवरती कॅगला सुद्धा रिमूव्ह केलं जातं. ओके, कॅग ही एक इंडिपेंडंट बॉडी आहे. ओके, दुसरी गोष्ट ज्या पॉवर्स आणि ड्युटीज आहेत कॅगच्या ते पार्लमेंटच्या लॉ ने येतात. ओके, ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. हे आपण बघितलं आर्टिकल 148 मध्ये. दुसरी गोष्ट आपण बघूया आर्टिकल 343. आर्टिकल 343 कशाविषयी बोलतं तर हिंदी लँग्वेज याच्याविषयी बोलतं. इट डेझिग्नेट हिंदी इन अ देवनागरी स्क्रिप्ट ॲज ऑफिशियल लँग्वेज ऑफ द युनियन अलॉंग साइड इंटरनॅशनल फॉर्म ऑफ द इंडियन न्यूमेरियल्स. आता हिंदी विषयी आर्टिकल 343 बोलतं. आर्टिकल 266 कशाविषयी बोलतं तर आर्टिकल 266 कॉन्सॉलिडेटेड फंड आणि पब्लिक अकाउंट इंडिया आणि स्टेट या दोन्ही विषयी आर्टिकल 266 बोलतं. ओके, हे काय करतं, जे स्ट्रक्चर असतं पब्लिक फायनान्सचं सेंटर आणि स्टेट लेवलला दोन्ही मॅनेज करण्याचं काम याच्यामध्ये असतं. ओके, हे आपण 266 मध्ये बघितलं. आता आपण बघूया आर्टिकल नंबर 248 काय आहे. आर्टिकल नंबर 248 रेस्ट्रिक्टरी पॉवर विषयी बोलतं. म्हणजे पॉवर टू मेक अ लॉ on a subject not specifically listed in the union, state or concurrent list. It essentially grants Parliament exclusive right to legislate on any matter not covered by the other list.
This provision is crucial for addressing unforeseen or newly emerging issue that may not have been anticipated at the time of constitution framing. म्हणजे रेस्युटरी पॉवर विषयी आर्टिकल नंबर 248 बोलतं. ओके, हे आपण बघितलं क्वेश्चन नंबर सेकंड. आपल्याला आर्टिकल माहित असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सांगतो. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग केशवानंद भारती केस. स्टेटमेंट 1. This case was heard by the Constitution Bench of 13 judges headed by Chief Justice of India A.N. Ray. Statement 2. In a 7-6 majority, the bench outlined the basic structure doctrine. Statement 3. This case changed the decision of Golaknath case. Statement 4. This case seems to be instance of judicial activism. Okay. Which of the following statement above given is correct? करेक्ट कोणतं आहे ते आपल्याला याच्यामध्ये विचारलेलं आहे. आता जनरली आपण बघितलं केशवानंद भारती केस विषयी, तर केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला 1973 अशी ही केस होती. आता ह्याच्यामधनं काय झालं, एक लँडमार्क जजमेंट आलं. ह्याच्यामध्ये काय सांगितलं की पार्लमेंट कॅनॉट अल्टर ऑर डिस्टर्ब द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं त्या केसमध्ये सांगितलं. म्हणजेच काय, तर बेसिक स्ट्रक्चरचा बर्थ झाला. ओके, केशवानंद भारती केसमध्ये. आता आपल्याला जे विचारलेलं आहे की धिस केस वॉज हिअर्ड बाय कॉन्स्टिट्यूशन बेंच ऑफ द 13 जजेस हेडेड बाय चीफ जस्टिस ऑफ इंडिया A.N. रे. आता जनरली आपल्याला हे स्टेटमेंट माहित नसतं, एकदम फॅक्ट्स आहेत. आपल्याला माहिती पाहिजे ज्या मेजर केसेस आहेत. मग केशवानंद भारती केस असेल, ओके, गोलकनाथ केस असेल, किंवा इंदिरा नेहरू गांधी वर्सेस राज नारायण केस असेल, ह्या ज्या महत्वाच्या केस असेल, किंवा मिनर्वा मिल वर्सेस युनियन ऑफ इंडिया, अशा ज्या केसेस आहेत याच्याविषयी इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. ओके. दुसरं स्टेटमेंट आहे, इन अ 7-6 मेजॉरिटी बेंच आउटलाइन्ड बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. आता बेसिक स्ट्रक्चरिंग डॉक्ट्रिन आहे या केसमधनं आलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे, पण ही फॅक्ट माहित असणं गरजेचं आहे. 7-6 मेजॉरिटी. तिसरी गोष्ट आहे, दिस केस चेंज्ड द डिसिजन ऑफ गोलकनाथ केस. गोलकनाथ केसची जे काही डिसिजन होतं ती ह्या केसनं काय केलेलं आहे, चेंज केलेलं आहे. ओके. आणि चौथी गोष्ट काय सांगितलेलं आहे की ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम याच्यामधनं दिसून येतं. तर याचं जे उत्तर आहे ते ABCD 4 स्टेटमेंट आहेत ते बरोबर आहेत. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, MPC मध्ये ज्या फॅक्च्युअल डाटा आहे त्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल. ओके. जनरली अशा ज्या मेजर केसेस आहेत, केशवानंद भारती केस असेल किंवा ज्या मी बाकीच्या सांगितल्या, त्याच्याविषयी माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. बरोबर. नंबर 4. द कंटिजेन्सी फंड ऑफ इंडिया हॅज बीन प्लेस्ड ॲट अ डिस्पोजल ऑफ विच अथॉरिटी अमंग द फॉलोइंग. ऑप्शन फर्स्ट, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. सेकंड, प्रेसिडेंट ऑफ इंडिया. थर्ड, पार्लमेंट ऑफ इंडिया. फोर्थ, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. काय विचारले, भारताचा आकस्मिक निधी कोणाच्या अधिकाराखाली ठेवण्यात आला आहे. ओके. आता कंटिजेन्सी फंड ऑफ इंडिया याचं मेन फंक्शन काय आहे तुम्हाला माहित पाहिजे. ज्या वेळेला एखादी अनफोर्सिन किंवा अर्जंट एक्सपेंडिचर करायचं असतंय त्यावेळेला कंटिजेन्सी फंड ऑफ इंडिया यूज केला जातो. आता याचा आर्टिकल माहित पाहिजे आपल्याला 267 याच्यामध्ये आर्टिकल दिसून येतं आपल्याला हे. दुसरी गोष्ट, स्टेटसाठी सुद्धा कंटिजेन्सी फंड असतो. ओके. तिसरी गोष्ट, हा फंड कोण मॅनेज करतं, मेन क्वेश्चन आहे, हा फंड कोण मॅनेज करतं, तर फायनान्स सेक्रेटरी करतो. फायनान्स सेक्रेटरी करतो, पण कोणाच्या बिहाफमध्ये करतो, प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या बिहाफमध्ये करतो. ओके, ही गोष्ट समजली. आता आपण काय म्हणलं की आपण याच्यामध्ये इन डेप्थ बघणार आहोत. हे बघितलं आपण कंटिजेन्सी फंड ऑफ इंडिया विषयी. आता आपण बघणार आहोत ऑप्शन नंबर पहिला काय आहे दिलेला आहे, कॅग. कॅग विषयी बघणार आहोत. आता कॅग विषयी बघायचं असेल तर आपल्याला कॅगचं आर्टिकल माहित पाहिजे. ओके. कॅगचं आर्टिकल काय आहे, तर आर्टिकल 148 आहे कॅगचं, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ओके. कॅग ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, पार्लमेंटच्या लॉन आलेला आहे. ओके. अपॉइंटमेंट कोण करतं कॅगची, प्रेसिडेंट ऑफ इंडिया करतात. टर्म किती असते, 6 वर्ष किंवा 65 वर्षापर्यंत काम करतात. ओके. आणि कॅग म्हणजे कॅगचे जे मेंबर्स आहेत त्यांना कोणत्या बेसिसवर काढलं जातं, तर मिसबिहेव्हिअर आणि इनकॅपॅसिटी. जशी सुप्रीम कोर्टच्या जजेसला काढण्याचे जे प्रोव्हिजन्स आहेत त्याच पद्धतीनं यांना
त्यांच्या पदावरून रिमूव्ह केलं जातं. ओके, हे आपण या विषयी बघितलं. तिसरं ऑप्शन आहे पार्लमेंट ऑफ इंडिया. पार्लमेंट ऑफ इंडिया याच्याविषयी पण आपल्याला माहिती पाहिजे याच्यामध्ये. आता पार्लमेंट ऑफ इंडियामध्ये बघायला गेलं तर ही एक सुप्रीम लेजिस्लेटिव्ह बॉडी आहे. ओके, पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट भारतामध्ये असल्यामुळे आपण ह्याला वेस्ट मिनिस्टर मॉडेल ऑफ द गव्हर्नमेंट पण म्हणतो. पहिली पार्लमेंट भारतामध्ये पोस्ट इंडिपेंडन्स मध्ये बोलायला लागलोय आपण, तर त्याचं जनरल इलेक्शन झालं 1951 आणि 52 मध्ये. ओके, आता कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन बघितले पार्लमेंटचे, तर आर्टिकल 79 ते 122 पार्ट 5 मध्ये आपल्याला या गोष्टी दिसून येतात. आता पार्लमेंटमध्ये 3 ऑर्गन असतात, प्रेसिडेंट, ओके, लोकसभा आणि राज्यसभा, अशा गोष्टी असतात. या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. ओके, चौथी गोष्ट आहे प्राईम मिनिस्टर. प्राईम मिनिस्टर विषयी पण आपल्याला माहिती पाहिजे. ओके, आता प्राईम मिनिस्टरचं फंक्शन काय आहे किंवा त्यांना काय म्हणलं जातं, तर डिफॅक्टो एक्झिक्युटिव्ह म्हणलं जातं प्राईम मिनिस्टरला. ओके, अपॉइंटमेंट कोण करतात प्राईम मिनिस्टरची? प्रेसिडेंट करतात आर्टिकल 75 नुसार, हे आपल्याला माहित पाहिजे. ओके, आता टर्म किती असते प्राईम मिनिस्टरची? तर ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट, म्हणजे प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंटच्या प्लेजर असेपर्यंत काम करतात. पण जर प्राईम मिनिस्टर मेजॉरिटी सपोर्ट लोकसभामध्ये एन्जॉय करत असतील तर प्रेसिडेंट त्यांना डिसमिस करत नाहीत. पुढची गोष्ट सॅलरी. प्राईम मिनिस्टरची सॅलरी पार्लमेंट डिटरमाइन करतं टाइम टू टाइम. ओके, या गोष्टी पण आपल्याला माहित पाहिजे. ओके, आता एक गोष्ट राहिली याच्यामध्ये, प्रेसिडेंट ऑफ इंडिया विषयी माहिती राहिली. ओके, आता प्रेसिडेंट ऑफ इंडिया याचा आर्टिकल माहित पाहिजे आपल्याला. तिथे आर्टिकल नंबर 52 नुसार प्रेसिडेंट ऑफ इंडिया ही पोस्ट आहे. इलेक्शन कशी आहे प्रेसिडेंट ऑफ इंडियाचं? तर इलेक्टेड मेंबर्स असतात दोन्ही हाऊसचे पार्लमेंट मधल्या, आणि इलेक्टेड मेंबर्स असतात लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे स्टेट मधले. ओके, म्हणजे जे नॉमिनेटेड असतात ते याच्यामध्ये येत नाहीयेत. मॅनर ऑफ द इलेक्शन प्रेसिडेंटचं आर्टिकल 55 मध्ये दिलेलं आहे. ओके, सिक्रेट बॅलेट नव्हतं, प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन, सिंगल ट्रान्सफरेबल वोट नव्हतं. टर्म 5 वर्षाची टर्म असते प्रेसिडेंटची. ओके, क्वालिफिकेशन सिटीजन असले पाहिजेत, 35 इयर कंप्लीट असलं पाहिजे, आणि ही इज अ क्वालिफाईड फॉर इलेक्शन ऍज अ मेंबर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल. या एवढ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत या क्वेश्चन मध्ये. आता याचा आन्सर आपण बघितलेला आहे प्रेसिडेंट ऑफ इंडिया. या क्वेश्चनचा आन्सर बघितलेला आहे प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ओके, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट are correct regarding Bommai case in reference to emergency in the state? Okay. The Bommai case judgment was delivered by the Supreme Court in 1994. Statement number 1 है. Statement second, state can appeal to the Supreme Court when precedent rule is introduced in the state. Statement 3, if a precedent rule is imposed without valid reason, the Supreme Court can quash the decision of the central government. Statement 4, an order to dissolve a state assembly require approval of the parliament. आता ह्या क्वेश्चन मध्ये SR बोम्मई केस रिलेटेड आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. आता ऍक्च्युली SR बोम्मई केस वर्सेस युनियन ऑफ इंडिया अशी एक केस झालेली होती. ओके, याच्यामध्ये काय होत होतं 1994 ला, तर आर्बिट्ररी जे स्टेटचे गव्हर्नमेंट्स आहेत ते डिसमिस केले जात होते आर्टिकल नंबर 356 नुसार. ओके, आर्बिट्ररीली डिसमिस केले जायचे. तर SR बोम्मई केसमध्ये हे जे सांगितलं की आपण आर्बिट्ररीली डिसमिस करू नाही शकत. ओके, तर त्यातलं जे पहिलं स्टेटमेंट आहे, द SR बोम्मई केस जजमेंट वॉज डिलिव्हर्ड बाय द सुप्रीम कोर्ट इन 1994, हे स्टेटमेंट करेक्ट आहे. दुसरं आहे, स्टेट कॅन अपील टू द सुप्रीम कोर्ट व्हेन प्रेसिडेंट रूल इज इंट्रोड्युस्ड इन द स्टेट. अपीलची पॉवर इथं दिलेली आहे, हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. आणि तिसरी गोष्ट, इफ प्रेसिडेंट रूल इज इम्पोज्ड विदाउट व्हॅलिड रिझन, विदाउट व्हॅलिड रिझन जर प्रेसिडेंट रूल जर इम्पोज केलेला असेल स्टेटमध्ये, तर सुप्रीम कोर्ट कॅन क्वॅश द डिसिजन ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. हे सुद्धा ह्याच्यामध्ये जजमेंटमध्ये दिलेलं आहे. इन ऑर्डर टू डिझॉल्व्ह अ स्टेट असेंब्ली रिक्वायर अप्रुव्हल ऑफ द पार्लिमेंट. म्हणजे ही 4 स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर आहे. म्हणजे SR बोम्मई केसमध्ये हेच सांगितलेलं की आर्बिटरीली जे स्टेट मधले गव्हर्नमेंट आहेत ते डिसमिसल केले जाऊ शकत नाहीत. जर असं झालं तर सुप्रीम कोर्टकडे आपण दाद मागू शकतो
दुसरी गोष्ट, असे डिझॉल्व्ह करायचं असेल तर पार्लमेंटनं अप्रुव्हल दिलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, अपील करू शकतो आपण सुप्रीम कोर्टामध्ये याच्याविषयी. हेच ह्या SR बोम्मई केसमध्ये आहे. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जे मेजर जजमेंट्स आहेत SR बोम्मई सारखे ते आपल्याला माहित पाहिजेत. ओके, सो टुडे सो थँक्यू व्हेरी मच. अशा तऱ्हेने आपण काय केलेलं आहे, 5 क्वेश्चन कंप्लीट केलेले आहेत. उर्वरित क्वेश्चन आपण पुढल्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. वन्स अगेन थँक्यू टू एव्हरी